शेतकरी मित्रांनो, आता पी एम किसान योजनेची हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता 9 करोड शेतकऱ्यांना म्हणजे 18,000 करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहेत. तर यासाठी शेतकऱ्यांना आता 19 नोव्हेंबर 2025ला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. तर आता आपण बघू शकतो 2 वाजल्यानंतर शेतकऱ्यांना याचे पेमेंट आपल्याला मिळायला सुरुवात होणार. म्हणजे आपल्याला 19 नोव्हेंबर रोजी 2 वाजेच्या नंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे पेमेंट पडणार आहेत. परंतु यामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट आहे. पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार. तर याच्यामध्ये आपण सर्व आता माहिती जाणून घेणार आहोत की यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे फक्त कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती. यामध्ये तुम्ही या लाभापासून वंचित राहताल की नाही, तुम्हाला याचा लाभ मिळतो की नाही याची माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा फायदा मिळेल. आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तो शेतकऱ्यांच्या लाभासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण सर्वात प्रथम आपल्या मोबाईलचं गुगल क्रोम ओपन करू. यामध्ये pmkisan.gov.in अशी वेबसाईट टाकल्यानंतर आपण समोर जायचं आहे. समोर आल्याच्या नंतरच आपल्यासमोर एक पी एम किसानची मेन ऑफिशियल वेबसाईट ओपन होती. यामध्ये अन्नदाता की मेहनत देश का गौरव असा आपल्याला डॅशबोर्ड ओपन होतो. यामध्ये खाली तुम्ही बघू शकता पी एम किसान सन्मान निधी की 21वीं किस्ती की तहत लगभग 9 करोड़ किसानों को लगभग 18,000 करोड़ रुपए की सम्मान राशि का हस्तांतरण 19 नवंबर 2025 को किया जाएगा. QR कोड स्कॅन करे और कार्यक्रम को दोपहर 2 बजे लाईव्ह देखे. मतलब दुपारी 2 वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीचं पेमेंट पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता शेतकऱ्यांचे काय झालेलं आहे की 2-3 ऑप्शन आहेत. तर यामध्ये 9 करोड शेतकऱ्यांना आता त्यांनी पेमेंट केले आहेत. म्हणजे यामध्ये पहिले एकूण लाभार्थी आपण किती होते याची माहिती बघूया. आता त्यामधून शेतकरी किती वगळलेत याची माहिती आपण बघूया. आणि तुम्हाला तुमचं पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचं येणारं जे पेमेंट आहे ते तुम्हाला मिळणार आहे की नाही याची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या चेक करू शकता. ती कशी चेक करायची याची माहिती आपण पुढे जाणून घेऊया. त्याआधी आपण बघूया की लाभार्थी संख्या ही किती होती आणि ती आता किती राहिली आहे. आता तो आपल्याला इथं तुम्हाला दिसत असेल, हा येलो कलरचा पिवळा कलरचा पट्टा आहे. यामध्ये आता इथं तुम्ही बघू शकता ही कधीची तारीख आहे, एप्रिल जुलै 2021 आणि 22. यामध्ये 9,99,17,958 लाभार्थी होते. त्यानंतर आता आहे ही ऑगस्ट नोव्हेंबर 2021 आणि 22. यामध्ये 10,34,47,290 लाभार्थी शेतकरी होते. तर शेतकरी मित्रांनो, यामधून बघा आता पुढच्या महिन्यातच आपण याच्यात कमी झालेले आहेत. 10,41,68,513 हे डिसेंबर मार्चमध्ये कमी झालेले आहेत, म्हणजे पुढच्या हप्त्यातच. आता यामध्ये मार्च एप्रिल 2022 आणि 23मध्ये 10,48,45,164 म्हणजे यामध्ये सुद्धा कमी झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता ऑक्टोबर नोव्हेंबर 2022-23 यामध्ये किती करोड शेतकरी कमी झालेले आहेत. यामध्ये 8,57,40,741 शेतकऱ्यांचे फक्त लाभार्थी राहिलेले आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता. अजून पुढे येऊन बघू आपण. डिसेंबर मार्च 2022-23ला 8,22,38,919 शेतकरी यामध्ये पात्र ठरलेत. त्यानंतर पुन्हा अजून एप्रिल जुलै 2023 आणि 24मध्ये यामध्ये सुद्धा अजून शेतकरी लाभार्थी कमी झालेले आहेत. तर याचं कारण काय आहे, आपण याची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथपर्यंत आलाच आहात तर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी, शेतकऱ्याविषयी आणि कुठल्याही योजनेविषयी लवकरात लवकर माहिती येत राहील. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही सर्वात प्रथम आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो इतर शेतकऱ्यांचा मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, आता हा झाला आपल्याला पहिला मुद्दा आपण बघितला. पी एम किसान योजनेचा हप्ता हा किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट होणार आहे. तर यामध्ये आता आपण बघूया दुसरं कारण काय आहे. तर आता यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना आधार आपले हे राशन कार्ड हे कुटुंब एकच आहे, त्यामध्ये 5-6 जणांचा समावेश आहे. म्हणजे आपले आईवडील किंवा आपण, आपली पत्नी किंवा मग आपण, आपला भाऊ आणि त्याची पत्नी असे 5-6 खातेधारक एका राशन कार्डवर असल्यामुळे शासनाने यावर्षीचा नवीन JRच्या नुसार त्यामध्ये एक कुटुंब
एक लाभ अशी योजना चालू केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक काम करायचं आहे, आपले राशन कार्ड डिवाईड करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक फॅमिलीनुसार त्याचे राशन कार्ड वेगळे करायचे आहेत. राशन कार्डमध्ये आपण, आपली पत्नी, आपली मुले एवढंच त्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. कारण आता यामध्ये तुम्हाला पुढचा एक घाटा होत आहे, की ज्या लाडक्या बहिणीच्या योजना आहेत, यामध्ये एका राशन कार्डवर दोनच महिलांना लाभ घेता येतो. ते पण एक विवाहित आणि एक अविवाहित, म्हणजे एक लग्न झालेली स्त्री आणि एक बिगर लग्नाची मुलगी, ह्या दोनच मुलीला एका राशन कार्डवर लाभ घेता येतो. सर्वात प्रथम आपल्याला त्याचा ऑप्शन आपल्याला चेंज करायचा आहे, की आपलं राशन कार्ड जे आहे ते फॅमिलीप्रमाणे डिवाईड करणं गरजेचं आहे. आता दुसरा ऑप्शन आहे, तर आता भरपूर शेतकऱ्यांनी के-वाय-सी केलेले आहेत अकाउंटच्या. बँकच्या के-वाय-सी करण्यासाठी भरपूर शेतकऱ्यांना, म्हणजे भरपूर जणांना त्याचे याद्या आल्या होत्या, मॅसेज आले होते, त्यांनी केले होते. आता ज्या शेतकऱ्यांनी के-वाय-सी केली आहे त्यांनी महत्त्वाचं काम करणं आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या बँक खात्याची आधार सीडिंग आहे की नाही याची माहिती. कारण ज्या शेतकऱ्यांनी के-वाय-सी केली आहे बँकची, त्या शेतकऱ्यांची आधार सीडिंग ऑटोमॅटिक बंद होते. त्यानंतर तुम्हाला तुमची बँकची आधार सीडिंग ही आधार सीडिंग करणं गरजेचे आहे. आता आपल्याला यामध्ये ती आधार सीडिंग कशी चेक करायची आपण मोबाईलवर बघणार आहोत. त्याआधी आपण तुम्हाला अजून एक मुद्दा सांगणार आहोत, की पी एम किसान योजनेचं पेमेंट कुठल्या कारणामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना येत नाहीत. तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 यावरतील तिघांचे नाव सारखे असणे गरजेचे आहेत. जर नसेल तर तुम्ही ते नाव एकसारखे करून घ्या, जेणेकरून तुमचं हे पेमेंट आधार डेबिटद्वारे पडतं. आणि तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे, तुमच्या बँक पासबुकावर जर नाव वेगळं असेल तर ते पेमेंट ट्रान्झॅक्शन फेल होतं. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचं पेमेंट येत नाही. तर आता आपण बघूया तिसरा आपला मुद्दा, जे आधार सीडिंग आपली आहे की नाही कशी चेक करायची तुमच्या मोबाईलवरून. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या इथं वरती आधार कार्ड असं टाकायचं आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर आपल्यासमोर काही वेळात एक आधार कार्डची वेबसाईट येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही वेळात आपल्यासमोर आधार कार्डचा मेन डॅशबोर्ड ओपन होतो. असा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होतो. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम इथं चेक स्टेटस असं ऑप्शन बघायचं आहे कुठं आहे. एखाद्या वेळेस आधार साईट खालीवर होऊ शकतं, ते त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होतो. नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटस असं ऑप्शन कुठं आहे ते चेक करायचं आहे. ते चेक केल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर काही वेळातच आपल्यासमोर पुन्हा एक असा पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचे वरती आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्ड टाकल्याच्यानंतर खाली इथं कॅप्चर कोड टाकायचा आहे, हा बाजूचा. हा कॅप्चर कोड टाकून झाल्याच्यानंतर लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर आधारचा 6 अंकी OTP येईल. तो OTP तिथे खाली टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आपण बघूया कसं करायचं आहे ते. आता आपण OTP टाकून लॉग इन केलेलं आहे. परत आपल्यासमोर असे ऑप्शन दिसतील. यामध्ये आपल्याला पुन्हा आपलं बँक सीडिंग स्टेटस असं ऑप्शन परत दिसेल. आणि तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा फोटो, आधार कार्डचा फोटो या कोपऱ्यामध्ये दिसतोय. तो फोटोवरती तुम्ही तुमचा फोटो जाऊन तिथं तुमचं आधार कार्ड तुमचंच लॉग इन झालं की याची माहिती चेक करू शकता. त्यानंतर आपल्याला बँक सीडिंग यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर काही वेळातच आपल्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होतो. असा पेज आपल्यासमोर ओपन होतो. यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं तुमचे आधार कार्ड दाखवलेले आहेत, तुमची बँकचं नाव दाखवलेलं आहे, तुमच्या आधार कार्डच्या लास्टचे 4 आकडे दाखवलेले आहेत. बँक सीडिंग स्टेटस यामध्ये महत्त्वाचा उपयोग आपल्याला इथं का बघायचा आहे. यामध्ये आपलं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि तिथं लास्ट अपडेट डेट याचीसुद्धा आपल्याला माहिती खाली दिलेली आहे. ही लास्ट आपण बँक सीडिंग कधी केली याची माहितीसुद्धा तिथं दाखवलेली. आता माझी इथं दाखवतं आहे 15/11/2025, म्हणजे माझी ह्या आज तारीख आहे 17, म्हणजे ह्या 2 दिवस अगोदर मी बँक सीडिंग दुसऱ्या अकाउंटला चेंज केलेली आहे. माझी पहिली अकाउंटची बँक सीडिंग दुसऱ्या खात्याला होती, मी आता इंडियन पोस्ट बँकला आधार सीडिंग घेतलेली. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आपलं PM किसान योजनेचा लाभ व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यासाठी 3 कामं करायचे आहेत. पहिलं राशन कार्ड, दुसरं आपलं आधार कार्ड, बँक पासबुकवरील नाव सेम. आणि आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी के-वाय-सी केली आहे अकाउंटची, त्यांनीसुद्धा हे स्टेटस चेक करायचं आहे मोबाईलवरून आधार कार्डचं.
आणि ज्यांनी नाही केली त्यांनीसुद्धा आपली बँक सेटिंग स्टेटस चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला हे पेमेंट डायरेक्ट आधार DBTद्वारे मिळतं आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना याचा लाभ व्हायला पाहिजे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. कमेंट करा, काय अडचण असल्यास कमेंटला तुम्हाला 100% प्रतिउत्तर दिले जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात आधी कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती अपडेट मिळेल. बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.